मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला आला आणि परत आलाच नाही। पुढे जे घडले ते बघण्याआधी MT न्यूजला सबस्क्राईब करा। राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। पाऊस पडल्याने तरुण मुले आणि मुली पुण्यातील वेगवेगळ्या भागात फिरण्यासाठी जात आहेत। सिंहगड किल्ल्यावर लाखो पर्यटक येत असतात, मात्र पर्यटकांनी स्वतःची काळजी न घेतल्याने अपघात झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे। असाच एक थरकाप उडवणारा अपघात बुधवारी संध्याकाळी सिंहगड किल्ल्यावर झाला आहे। एक 24 वर्षीय तरुण सिंहगडावरील तानाजी कडा येथून घसरून खोल दरीत पडला आहे। 24 तास झाले असून अद्यापही त्याचा पत्ता लागला नाही। गौतम गायकवाड, वय 24 वर्ष, सध्या राहणार हैदराबाद, मुक्काम फलटण, जिल्हा सातारा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे। गौतम महेश शिंदे, हिमांशु शुक्ला, वैष्णवी आलगुडे, सूरज माळी हे 5 जण हैदराबादहून बुधवारी दुपारी 4:30 वाजता सिंहगड किल्ल्यावर आले। सायंकाळच्या सुमारास सगळेजण तानाजी कड्याजवळ पोहोचले असता गौतमने लघुशंका करून येतो असे सांगितले, पण बराच वेळ झाल्यानंतरही गौतम परतला नाही। त्यामुळे मित्रांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला। नंतर तानाजी कडा येथे गौतम याची चप्पल आढळून आली, मात्र मित्रांनी रात्री 7:45 वाजता 100 नंबरवर पोलिसांना फोन केला। तेव्हा हवेली पोलीस ठाण्याचे सचिन वांगळे यांनी घटनास्थळी PSI दिलीप शिंदे, गुलाब आंबेकर, पोलीस हवालदार समाधान चोरमाले यांना तातडीनं पाठवले आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती दिली। घाटमाथ्यावर सध्या वाऱ्याचा वेग जास्त आहे। वाऱ्याचा वेग आणि जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम दरीत कोसळला असे सांगितले जात आहे। आपत्ती विभागाचे तानाजी भोसले, पोलीस पाटील गणेश सपकाळ, संजय चोरगे, संदीप सोळसकर, सूरज कवडे व वन विभागाचे विकास जोरकर यांनी देखील दरीत जाऊन गौतम याचा शोध घेतला, मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून आला नाही। बुधवारी रात्री 11 वाजता शोधकार्य थांबले। गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू केले, परंतु संध्याकाळपर्यंत गौतमचा शोध लागला नाही।